आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक काँग्रेस पक्ष लढणार आहे। याबाबत काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत। सांगलीतील काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। काँग्रेस नगरसेवकांकडून ज्येष्ठ नगरसेवक संजय मेंढे आणि मयूर पाटील यांची नावे उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आली आहेत। या संभाव्य उमेदवारांचा अर्ज 1 जून रोजी भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विशेष म्हणजे भाजपातील काही नगरसेवकांच्या साथीनं काँग्रेस विधान परिषद निवडणूक लढणार आहे। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी हे राजकीय वक्तव्य करीत भाजपामध्ये खळबळ माजवली आहे। येणाऱ्या 1 तारखेला सांगली सातारा मतदारसंघातून विधान परिषदेच्या मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीनं आम्ही उमेदवार देणार हे आमच्या कालच्या बैठकीमध्ये निश्चित झालं आहे। उमेदवार देणार ह्याचा अर्थ म्हणजे असा आहे की काही सातारा जिल्ह्यातली सांगली जिल्ह्यातली भाजपचे नगरसेवक त्या नगरसेवकांची इच्छा होती, कारण त्यांना कुठून तर कळलेलं की भाजप आता बिनविरोध इलेक्शन करायला चाललंय। तर तसं न करता पूर्ण ताकदीनं त्यांच्याच लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या विरोधामध्ये पूर्ण ताकदीनं इलेक्शन लढवण्याचं धोरण काल आमच्या काँग्रेस पार्टीच्या वतीनं सांगली शहरामध्ये एका मीटिंगमध्ये आमचं ठरलं आहे। त्या पद्धतीनं आमची वाटचाल चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही 1 तारखेला सर्व काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व इतर पक्षाचे पदाधिकारी एकत्र जाऊन कलेक्टर ऑफिसला आमच्या सांगली महापालिकेतून मयूर पाटील व संजय मेंढे असे 2 अर्ज आम्ही भरणार आहे। अर्ज नेत्यांच्या सांगण्यावरून 1 अर्ज ठेवून त्यापैकी 1 अर्ज फायनल करून इलेक्शन लढवायच्या आम्ही तयारीला लागलो आहे। मी आता सुरुवातीला बोलताना मी काय सांगितलं, हे 10 सोडून अनेक नगरसेवकांची इच्छा भाजपमधल्या जे नाराज गट आहे ह्या सगळ्या नगरसेवकांची इच्छा अशी होती की बाबा काँग्रेसने इलेक्शन लढवावे आणि आम्ही तुमच्यावर यायला तयार आहे। ह्या हेतूनं काल आमची बैठक झाली, त्या दृष्टिकोनातून काल बैठक झाली, त्या हेतूनं आम्ही इलेक्शनचा 1 तारखेला अर्ज भरत आहे। दाखवून द्यावेत ना तिने। काल तर आमचे सगळे नगरसेवक आम्ही एकत्र होतो आणि सगळ्या नगरसेवकांनी एकत्र येऊन घेतलेला निर्णय आहे। असं काय मी विरोधी पक्ष नेता म्हणून एकटाच बोलत नाही, माझ्या मागं ह्या सर्वांची ताकद आहे आणि इतर लोकांची पण ताकद आहे, नेत्यांची ताकद आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी बोलत आहे। अशा प्रकारे तुमची संपर्कात आहे तसं काय त्यांनी दसका घेतला तुमचा? नाही, त्यांचं काय झालंय, त्यांनी फक्त नगरसेवकांना आर्थिकदृष्ट्या वळवायचं, त्यांचे विचार बदलायचे आणि स्वतःच्या पक्षात घ्यायचं आणि सांगायचं पक्ष आम्ही मोठा केला, पक्ष मोठा केला। पक्ष कधी मोठा होत असतो? पक्ष लोकांच्या आशीर्वादानं मोठा होत असतो, लोकांच्या केलेल्या कामाच्या आशीर्वादानं पक्ष मोठा होत असतो। हे न करता कुठं तर नगरसेवक फोडून पक्ष मोठा होत नसतोय। लोकांची कामं करावी लागतात, लोकांच्यात उतरावं लागतं, विकास कामावर पक्ष मोठा करायचा असतोय।